आज या ठिकाणी केडगावमध्ये शहर विधानसभा 225 चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक दादा कळमकर आज यांची 16 आणि 17 प्रभागामध्ये प्रचाराची रॅली काढण्यात आली होती आणि आमच्या सर्वांच्या जो वयाचा प्रश्न आहे नगरकरांचा असून केडगावकरांचा असून सिद्धीदादा कोटकर यांना आम्ही नगर शहरामध्ये येण्यासाठी आम्ही देवीची प्रार्थना केली होती आणि काही लोकांनी त्याला घोडा घालण्याचं काम करून आमच्या सर्व तरुणांवर 42 आणि 200 जितरांचे नावं टाकून खोटा गुन्हा दाखल करण्याचं जे काम केलं त्याच्यामुळे आज आम्ही सर्व तरुणांनी अभिषेक दादा यांना पाठिंबा देण्याचं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो। आता जो उल्लेख झाला की याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे नेहमी काम केलं जातं हे अपयशी आणि निष्क्रिय जे नेतृत्व गेल्या 10 वर्षापासून या नगर शहरामध्ये दुर्दैव आहे हे नेतृत्व आणि त्यांनी लोकांचा विश्वासघात केला। याला आता कुठंतरी आम्हीच ही संपुष्टात आणू। हे खोटे गुन्हे दाखलीतून पुढं या 2024 विधानसभेची निवडणूक संपन्न झाल्यावर हे खोटे गुन्हे दाखल होणार नाही। याच्यामध्ये सर्वसामान्य जे घरातली मुलं आहेत विशेषतः या तरुण पोरांवरच खोटे गुन्हे दाखल केले जातात। यांचं जे काम आहे हे असंच हे अतिशय घाबरलेल्या मानसिकतेत आहे। स्वतः एवढे घाबरलेले आहेत की लहान लहान तरुण पोरांना धमक्या देणं स्टेटसचं हे करणं त्याच्यावरून इतक्या प्रचाराच्या याच्यामधून त्यांनी धास्ती घेतली आणि त्या धास्तीमुळे आता पळायला लागलेले आहेत। जसं पेपर जवळ आल्यानंतर एकदम अभ्यास करायचा तसेच आता विकास कामं काढले शहर खोदून काढलं परंतु याच्यामुळे हेच यांना अंगलट आलं कितीतरी धुळीचं साम्राज्य आहे आणि यांना काही विकास गाठता आला नाही। त्याच्यामुळं नगरकरांना आता ही आपल्याला 20 तारखेला क्रांती करायची आहे। याच्यामध्ये एकटा कोणी अभिषेक कळमकर आमदार होणार नाही। याच्यामध्ये नगरकरांचा हे जे प्रलंबित कामं आहेत रखडलेले कामं आहेत आपल्याला कुठंतरी नवीन परिवर्तन घडून प्रत्येकाला एक चांगलं सार्वजनिक जीवन जगता येईल भयमुक्त जीवन जगता येईल कुठंतरी विकासात्मक दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल। महापौरकीच्या काळामध्ये मी असू द्या आमचे बाकीचे शिवसेनेचे महापौर असू द्या विशेषतः संदीप दादांचं नाव घेतलं जातं या सगळ्या याच्यातून आता कुठंतरी आपल्याला काम चांगलं करून दाखवायचं आहे। दिलीप दादा सातपुतेंसारखे मार्गदर्शक माझे आहेत त्याच्यामुळे निश्चित प्रकारे आता विकासाच्याच माध्यमातून लोकांचे कामं केले जातील। धमक्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना ज्या चुकीच्या गोष्टी अवलंबल्या जातात याला आम्ही आता संपून टाकू आणि खासदार निलेश लंके साहेब कालच त्यांनी सभेमध्ये सांगितलं की याच्यामध्ये कसा बंदोबस्त ते करतील लोकशाही पद्धतीने आणि जिथे लोकशाही नसेल लक्षात येत तिथं ठोकशाही सुद्धा करण्यात येईल एवढंच या ठिकाणी सांगतो।